महायुतीनंतर महाआघाडीमध्ये निकालाआधीच खडाखडी बघायला मिळते। मुंबईमध्ये महायुतीत तर सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये वाद पेटलेला आहे। काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटलांमुळे ठाकरेंचे जिल्हा प्रमुख संतापले। स्नेहभोजनाला विशाल पाटील म्हणजे काँग्रेसच्या गद्दारीचा पुरावाच आहे। काँग्रेसच्या सर्व नेत्यांना विधानसभेला पाडण्याची शपथ घेतो ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी हा इशारा दिलेला आहे। विधानसभेची पेरणी म्हणून आम्ही हा स्नेह मेळावा त्या ठिकाणी ठेवलेला होता। दुसरं कोणतेही उद्दिष्ट त्या ठिकाणी नाही। आम्ही सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेलो आहोत। एकसंघपणे आम्ही या सर्व पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार असल्यामुळं एक नेते म्हणून विश्वजित कदम असतील, विशाल पाटील हे आजही प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचे विश्वजित कदमांचे असतील, आमदार विक्रम सावंत ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहेत, जयश्रीताई पाटील असतील, आमचे सर्वांचेच एक वेगळे ऋणानुबंध असल्यामुळं त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन केलेलं होतं। पहिल्यांदा काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची दोघांची पक्षातनं हकालपट्टी करावी, विशाल पाटलांची देखील पक्षातनं हकालपट्टी करावी, तर आम्ही समजू की काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे। नसेल तर इथून पुढे मात्र शिवसेनेकडून सांगली जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीमध्ये मदतीची अपेक्षा करू नये, हा आमचा इशारा आहे। अर्थात तर शिवसेनेकडनं आरोप केला जातोय की ही गद्दारी आहे। चंद्रहार पाटील सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत, महाविकास आघाडीचे सांगलीमधले उमेदवार होते, त्यांच्याशी बोलूयात। चंद्रहारजी, विशाल पाटील आता काँग्रेसच्या स्नेहभोजनामध्ये दिसत आहेत आणि त्याच्यावरनं स्वाभाविकपणे चर्चा रंगलेली आहे, आरोप केला जातोय की काँग्रेसनं गद्दारी केली आहे। तुमचं या सगळ्यावरती काय मत आहे? काँग्रेसला कारवाई करायची असती तर ज्यावेळेस काँग्रेसचा मेळावा झाला सांगली जिल्ह्यामध्ये निवडणुकीपूर्वी, त्याच वेळेस विशाल पाटलांवर कारवाई केली असते, पण काँग्रेसला हे करायचंच नव्हतं। मोताज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला गद्दारी करायची होती, पण महाराष्ट्रामध्ये 47 जागांवर उद्धव साहेब ठाकरे असतील, संजय राऊत साहेब असतील किंवा आदित्य ठाकरे साहेब असतील, त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून यावे म्हणून जवळजवळ 100 सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी, आणि हे फक्त सांगली जिल्ह्यात बघायला मिळालं नाही। खरं तर हे आमचं शिवसेना पक्षाचं किंवा आमचं उमेदवार म्हणून माझं दुर्दैव असं मी म्हणेन, पण ही कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे प्रामाणिक। नाही, मग आता या सगळ्या मुद्द्याला घेऊन तुम्ही उद्धव ठाकरेंकडे काही मागणी करणार आहात का? उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावरती हे पाठमागं सगळं गेलेलंच आहे की कशा पद्धतीनं काँग्रेसनं आपल्या विरोधी भूमिका बजावलेली आहे। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सर्वांनीच आमच्या शिवसेना उमेदवाराची किंवा आमच्या शिवसेना पक्षाच्या विरोधी भूमिका सांगली जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे। त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पाठीमागच आम्ही उद्धव साहेबांच्या, संजय राऊत साहेबांच्या कानावर घातलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये सर्व त्याच्यावर पक्षप्रमुख आमचे निर्णय घेतील। मग तुम्हाला तर काय कारवाईची अपेक्षा या सगळ्यात? चंद्रहार, काँग्रेस पक्षातनं हकलपट्टी व्हावी त्यांची ही अपेक्षा आहे आमची। बरं, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगलीमधले उमेदवार चंद्रहार पाटील यांची ही भूमिका आहे, पक्षामधनं विशाल पाटील यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी करणार आहे।